काहीच पहिल्याच दिवशीचा पहिलाच पेपर होता, एकदम सेक्सी गेला, मस्त गेला. तर सिलेबस बघून तेवढं काढलं आणि तेच पडलं प्रॉपर पेपर मध्ये. तर आमचा आता पाव झाला इथं. तुमच्या मॉमने एक मॅजिक सांगितलेली पेपर साठी, सो ती मी अप्लाय केली. सो गाईज वर्कला घ्यायला फाउंडेशन कोण लावले अन्न तुला? आणि माझे एम्स तर असे आहेत की हॅलो गाईज, वेलकम बॅक. सो गाईज, आज आहे 1 जानेवारी, नवीन इरा चालू होणार 2026. सो तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं मराठ्यांचं नवीन वर्ष डायरेक्ट पाडव्याला होते, पण आपण इंग्रजांनुसार पण जाऊया. सो गाईज, आता विषय आहे, आता आदित्य आहे माझ्यासोबत. गाईज 1 जानेवारी तरी पण आमचा पेपर आहे अनफॉर्च्युनेटली. एक्झाम्स आहेत गाईज, आणि जरासं हे वाटाले काय ते भीती काय वाटत नाही सोडा, पण फुल कॉन्फिडन्स मध्ये लिहिणार पेपर. सो दॅट्स ऑल गाईज. आता एकला पेपर सुटणार आहे, आता 10ला चालू होणार आहे. सो आता 9 वाजल्यात, 1 तासानं पेपर आहे आमचा. अँड बघूया काय काय होते, लिहून यायचं जेवढं आठवते तेवढं. अँड सरांची कृपा. मिळते जल्दी गाईज, बाय गाईज. गाईज पेपर एवढं फाटले त्याला. सो गाईज, हिअर इज आवर थर्ड पार्टनर, स्टडी पार्टनर. सो गाईज, दिस इज आवर क्लास, आणि इथं आमचा पेपर असणार आहे. सो मिलते पेपर के बाद, बाय. खुशी देख रे हो. फायनल पेपर झालाय, मस्त चर्चा सोडून आले आम्ही. जेवढं पाठ केलं तर तेवढं झालं. आदित्यची कृपा. गाईज पहिल्याच दिवशीचा पहिलाच पेपर होता, एकदम सेक्सी गेला, मस्त गेला. पहिल्या वर्षाचा सॉरी 2026 पहिला पेपर होता, मस्त गेला. जायचं. आता सगळीजण गेले आहेत मित्र, आता राहिल्यात आमची 2 पेपर्स. सो नवीन वर्षात पण आम्हाला पेपर द्यायची वेळ आली आहे. सो जरासं नवीन वर्षाचं जरासं तेवढं दुःख वाटतंय, पण एक चांगली गोष्ट पण झाली आहे की पेपर चांगला गेला आहे. सो आपल्याला आदित्य आणि सिंग मुळे का नाही नोट्स काढल्यात नोट्स, त्यामुळे नोट्सचा फायदा झालाय आम्हाला. ChatGPT वरून आम्ही जे नोट्स काढलेत, म्हणजे जसे की ते जेवढं अभ्यास केले ते झाले प्रॉपर सगळं. म्हणजे आम्ही बरोबर सिलेबस बघून तेवढं काढलं आणि तेच पडलं प्रॉपर पेपर मध्ये. त्यामुळे आम्ही आता खूप आमचं काय म्हणतात ते मूड फ्रेश एकदम. आनंद गगनात व्हावं ना, आनंद गगनात व्हावा. सो गाईज, आता आम्ही चाललोय, एक शूट आहे, एक प्रमोशनचा व्हिडिओ बनवायचा आहे. सो आम्ही आता त्या व्हिडिओसाठी चाललोय, आणि तर लोकेशन बघणार काय चांगलं असेल तर, नाहीतर एखादं कुठलं तरी इंडोअर लोकेशनमध्येच करून टाकणार आहे. सो लेट सी गाईज काय काय होणार आहे. आणि आता लास्ट 2 पेपर राहिल्यात, सो स्टडी पण करायला लागणार आहे. सो जास्त टाइम वेस्ट न करता आम्ही आता डायरेक्ट चाललोय शूटच्या लोकेशनवर. सो बाय. आता आम्ही परफेक्ट शूट करून आलेलो आहे, एकदम मस्त कंटेंट आयडिया आम्हाला सुचली आणि ते आम्ही केल्या. ते पुढच्या ब्रँडवाल्याला आवडणार 100% गॅरंटेड आवडणार. हां. सो गाईज, आता आमचा पेपर झालेला आहे, आणि पेपर झाल्यावर आम्ही खूप भूक लागलेली असते आम्हाला, एक तर ती मेन गोष्ट आहे. सो आम्ही खाण्यासाठी आता इथं आलो आहे. इथं रोल्स क्वालिटी मिळतात गाईज राजारामपुरीमध्ये. सो कायम आम्ही इथे येतोय. तुम्ही स्नॅपला मला ॲड असतील तर मी कायम स्नॅप टाकला असते, बघितला असला. सो आता पहिला रोल्स खाऊया, आणि मग डायरेक्ट घरी जाऊन नेक्स्ट पार्ट नाही, नेक्स्ट पेपरची अभ्यास तयारी. हे बघा, चिकन रोल. मी हर्बी व्हायरस आहे आणि हो कार्निव्हरस. उलट रे, हा उलट झालं. सो असा विषय नाही गाईज, ह्यो फक्त व्हेजिटेरियन आहे, आणि मी व्हेज, चिकन, नॉन व्हेज सगळं मिक्स ब्रीड आहे. सो दॅट्स ऑल. तर रोल खाऊन पोट भरलं नाही आहे, आणि मन पण भरलं नाही आहे. सो आम्ही जरा इकडं शॉपर स्टॉपमध्ये फिरायला आलो आहे. शॉपर स्टॉप इन द सेन्स DYP. नो मॅकडॉनल्ड्स नाही, DYP. अरे इथं मॅकडॉनल्ड्स होते की भाई, ये क्या हो गया. परत खाली जायला लागते वाटतं. सो गाईज, लेट्स सी. आता मॅकडीच आहे काय, चला. अरे भाई, काय ॲस्थेटिक केले हा, वाव. गाईज बघा, आम्ही आता इथं मील मागवल्या. दिस इज नॉनव्हेज मील, आणि आदित्यची मील यायला लागल्या अजून. सो आम्ही आता मील खाणार आहे, ह्याच्यानं पोट भरेल असं वाटायला आम्हाला. सो लेट्स सी गाईज, अँड स्टे ट्यून्ड. सो गाईज, इथं सीन काय झाला माहिती आहे काय, हे जे मॅक फ्लेअर आहे ना, हे इथं अवेलेबल नाही आहे. त्यामुळं आम्ही आता त्या दुसऱ्या मॅक तिकडे चालतोय, कारण आमचा आता पेपर संपला, त्यामुळे आम्हाला दुसरं नुसता फिरायचं इकडं तिकडं, आणि काहीतर घरला जाऊन आणि काहीतर करायचं. सो गाईज, आता इथं माझं खाऊन जरा, चिकन खाऊन जरा पोट भरलंय, बट आम्हाला ते डेझर्ट खायचंच आहे.
सो आता आम्ही चाललोय तिकडे डायरेक्ट आणि तिथे आहे. इथं काल डेकोरेशन आणि काल काय ते 31 सेलिब्रेशन खूप जोरात होतं. खूप इथं पब्लिक होतं असं सगळं भरलेलं. सो चला जाऊया. लेट्स गो गाईज. काय म्हणाल तर सो गाईज हिअर इज मॅगडी. दिस इज ऑन द वे ऑफ आवर कॉलेज. इकडं आमचं कॉलेज आहे आणि ही मॅगडी आहे आणि इकडं आमचं घर आहे. सो दॅट्स ऑल गाईज. आणि आता आम्ही इथून मॅगडीला जाणार. मॅक फ्लरी खाणार. आदित्य देणार आहे स्पॉन्सर्ड. आणि मी ना मला आलाय की झाडात. लेट्स गो. आमचा आता पाव झाला इथं. पाव म्हणजे प्रॉपर आमचे फसवला आहे. आम्हाला म्हणले इथं मॅक फ्लरी आहे आणि इथं काय लिहिले बघा. ओरिओ. ओरिओ नाही, इथं मॅक फ्लरीच लिहिले. पण हे काय दिलं, ओरिओचं दिलं सगळं. आम्ही स्ट्रॉबेरीचं सांगितलेलं. आम्ही विचारलेलं पण स्ट्रॉबेरीचं आहे काय. त्यांनी मॅक हे काय ते ओरिओ फ्लरी दिलं. व्हॉट इज दिस मॅन. वी आर रिअली डिसअपॉइंटेड बाय दिस. आता काय पर्याय नाही, खायलाच पाहिजे गाईस. पैसे घातल्यात. आता आमचं पोट भरलंय आणि मन पण भरलंय. मन म्हणजे डिसअपॉइंटमेंट झाले. हे दीदीला आता पार्सल पण घेतले मी. सो वी आर हेडिंग राईट नाव टू आवर हाऊसेस, होम्स, वॉट एव्हर गाईज. आता पुढचा आम्हाला अभ्यास करायला लागणार आहे. सो आता जाऊन घरी अभ्यास करतो. 2 दिवस आहेत पेपरला, त्यामुळे जरासं फ्रीडम आहे बसनी. अँड दॅट्स ऑल गाईज. लेट्स गो. फायनली मी आलोय घरी. अँड आज खूप मस्त गेला माझा. नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाल्या, चांगला पेपर देऊन. अँड तुम्ही काय काय केला नवीन वर्षासाठी कमेंटमध्ये सांगा. आणि होय, आमच्या मॉमने एक मॅजिक सांगितलेली पेपरसाठी. सो ती मी अप्लाय केली. तुम्हाला आणि कधी तर सांगतो, आता सांगत नाही, लगेच रिव्हील करायला नको. त्यामुळे माझा पेपर सोपा गेलेला आहे. अँड हां, मम्मी आमची म्हणते की मॅजिक जर म्हणजे तुम्हाला मॅजिक जर कळून घ्यायची असेल तर सबस्क्राईब करा आणि वेट करा त्यासाठी. सो स्टे ट्यून फॉर इट गाईज. आणि बघा अजून काय करायचं असेल तर, जर महालक्ष्मीला जायचं असेल तर त्याचं पण शूट करायला नक्कीच. नवीन वर्ष आहे, देवाला काहीतरी जाऊन यायलाच पाहिजे. सो स्टे ट्यून. बाय. आता मी आणि आदित्यनं शूट केलेलं आहे. ते म्हणजे फर्स्ट टाइमच केले मी. कधी असं म्हणजे त्यात सगळं इंट्रोडक्शन देत असतात त्या इव्हेंटबद्दलचं ते. सो तशा टाईपची रील केल्या मी, म्हणजे शूट केले. आता एडिट करणार आहे. सो आता 4:30 वाजल्यात आणि एडिट करून झाले की नाही लवकरच पोस्ट करेन आजच. सो तुम्हाला ह्या व्लॉगच्या आधी ती पोस्ट बघायला मिळेल. कशी वाटतं कमेंटमध्ये सांगा गाईज. आणि त्या इंस्टाग्रामवर पण कमेंट करा. अँड वन मोर थिंग गाईज, मी स्नॅपला स्टोरी टाकलेली की माझे जे आउटफिट्स आहेत हे, तर त्याची काय ते बेस्ट आउटफिट्स जे आहेत तर त्याची व्लॉग करणार आहे मी. सो सपोर्ट करा गाईज त्यासाठी. आणि लवकरच त्याचा पण व्लॉग करणार आहे. अँड दॅट्स ऑल. सो बाय. सो गाईज ओळखला घ्यायला. हाय कर. हाय कर की. हां गाईज, ह्यो आहे आपला सॅन्टा. सॅन्टाचं आता नवीन वर्ष चालू झाले. काय करायला तसं. सो गाईज, आज ह्याच्या बहिणीचा बड्डे आहे. सो वी आर गोना सेलिब्रेट नाव हिज सिस्टर्स बड्डे. तुझ्या बहिणीचा बड्डे आहे ना, सांग ना जरा व्लॉगमध्ये. सांग सगळ्यासनी दीदीचा बड्डे आहे म्हणून. सांग की रे. लाजते बघा. बड्डे गर्ल. हाय कर अण्णू. हाय कर की. हा शिकल्यास. सो गाईज बड्डे आहे आज. एवढं बघा मेकअप बिकअप केलायला. फाउंडेशन कोण लावले अण्णू तुला. दीदीने लावला. आणि तुझी हे कुठं आहे, कॅप कुठं आहे. बरं असून नंतर ना घाल. बघा गाईज कशी दिसायला लागलं कमेंट मध्ये सांगा. बाय म्हण. आता मी माझा 1 जानेवारी महालक्ष्मीच्या दर्शनाने एंड कराले. दिवसाची सुरुवात महालक्ष्मीच्या दर्शनाने झाली नाही, खरं दिवसाची एंडिंग महालक्ष्मीच्या दर्शनाने करायला लागलोय. सो मी आणि निलेश चाललोय आता. हॅपी न्यू इयर भाई बहिणो. सो गाईज आता मी आणि निलेश चाललोय
आणि सूरजदा काय नाही म्हणलाय. सो वी आर गोईंग नाव. सो लेट्स गो. सो गाईज आपली गाडी तर पार्क झाली आता. अँड वी आर गोईंग नाव महालक्ष्मी टेम्पल. येस गाईज नारायण. सो गाईज आम्हाला मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे. आम्ही जस्ट दर्शन घेतलं आणि गेट क्लोज झाला देवीचा. सो नाईस. वी आर गेट ब्लेस्ड. सो लेट्स गो. बाय बाय. आमचं दर्शन झालेलं आहे. सो निलेश काय डिसिजन घेतलायस 2026चं? कमबॅक करणार आहे का नाही? कमबॅक होय. एखादं 3 डिसिजन सांग जे तू 2026 मध्ये करणार आहेस. असं एकदम विचारला मध्ये एक असं date नाही असं नाही सांग. तर आवडणार. भगवान के भी पास एम सांग 2026चं. एम आहे मारुगा ठेका हा म्हणजे बिझनेस. धंदा बिझनेस और वॉट गाईज. गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. गोल्डमध्ये खास करून सिल्वरमध्ये. हे दुसऱ्यांसाठी सांगू नको. तुझं काय आहे ते सांग रे. मी पण तेच करणार आहे. ओके हिअर इज आवर कार. आता जसं निलेशने तीन मधलं एक डिसिजन सांगितलं आहेत ते आता सांगणार नाही. चांगलं करू नका. करून दाखवायचं. बुक्स वाचायचे मला पण मुहूर्त लागत नाही. वेळ काढायचा का तुला? मॅनिफेस्टेशनचं बुक वाचायचं आहे. रिच डॅड. जे पण मॅनिफेस्ट कसं करायचं मग बऱ्याचशा गोष्टी तशा. विजन बोर्ड हा विजन बोर्ड केलास तर केलंय सर्व. पण सगळे मी विचार करत होतो मी पण लॉगिंग चालू करत आहे. खरं की खोया. चेष्टा खरं करा गाईज ऑडियन्स लॉगिंग करे ते असं एकदम प्रायव्हेट लाईफ सगळ्यांना दिसणार. मग दिसायसाठी त्यासाठीच ब्लॉगिंग. ते एक हे आहे रे असं. मध्ये ते हे टाकलेलं आपल्या महागणपतीचं दर्शन घेतलेलं मी टाकलेलं माहिती आहे की व्हिडिओ. तर काय असं असं दर्शन झालं होय आमचं. होय होय राईट. मला म्हटली ते ब्लॉग चालू कर. अरे म्हटलं एक व्हिडिओ केलाय रे त्याच्यानंतर मी मला ब्लॉगर केलाय म्हणजे. एलविश यादवला त्यांनी बघितलं किंवा हरियाणवी लँग्वेज भावा. हरियाणवी एक शिकायचं आहे. वजन अरे त्यांचं म्हणजे त्यांच्या भाषेतच दम आहे रे एवढा. तर आपल्यात पण अरे छोरी आपल्यात पण होणार रे. त्याने पण स्टार्टिंगला असंच बोलत असणार आहेत. बट की आता निघूया आपण. वेळ होत आहे. लेट्स गो. आलो आम्ही घरी. गाडी मस्त पार्क केला आणि आता निलेश चाललाय. बाय बाय ब्रो. हा कांड. होय चला. फायनली आय एम होम. आणि आज आता 11 वाजल्यात. 1 तासाने 1 जानेवारी खतम होणार आहे. आणि माझे एम्स तर असे आहेत की लवकरात लवकर यूट्यूबचे काय असेल ते ग्रो होऊन दे. 10Kचं टार्गेट ठेवले यूट्यूबसाठी. सो लवकर होईल अशी अपेक्षा ठेवतो. आणि इंस्टाग्रामचे पण 50K 31 डिसेंबरच्या आत होऊन देत 2026च्या. ही एक अपेक्षा. 2 आहेत. सो दिस आर दी मेन एम्स गाईज. 2 आपले आता. सो लेट सी काय कंप्लीट होतात का नाहीत. आपण पूर्ण 100% देऊया आपल्या एमसाठी. आणि तुमचे काय एम्स आहेत ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड मी ते नेक्स्ट ब्लॉगने गाईज. अँड वन मोर थिंग गाईज. आता आपण 2026मध्ये कंटिन्यू ब्लॉग टाकणार आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन चॅलेंजिंग व्हिडिओज अँड एव्हरीथिंग विल बी देअर ऑन माय चॅनल. सो दॅट्स ऑल. बाय.